हाय स्टुडंट्स, आज आपण केमिकल बॉन्डिंग या चॅप्टरमधील अतिशय महत्त्वाचा जो पॉइंट आहे ज्याचं नाव आहे हायब्रिडायझेशन. हे कसं कॅल्क्युलेट करायचं याच्यावर डिस्कस करणार आहोत. हायब्रिडायझेशन हा जो पॉइंट आहे याच्यावर जेई असेल, नीट असेल, एम्स असेल, जिपमर असेल, ऑल टाईपच्या एक्झामला क्वेश्चन विचारले जातात. तर याच्यावर जर क्वेश्चन सॉल्व्ह करायचा झाला तर तुम्हाला खूप सारी थेरॉटिकल माहिती आवश्यक असते. पण त्या थेरॉटिकल माहितीमध्ये थेरॉटिकल इन्फॉर्मेशनमध्ये न जाता ट्रिकच्या साहाय्याने दिलेल्या मॉलिक्यूलचं हायब्रिडायझेशन ट्रिकच्या साहाय्याने कसं सॉल्व्ह करायचं, कसं डिटरमाइन करायचं हे आपण पाहणार आहोत. ओके, तर ज्यावेळेस आपण हा चॅप्टर चालू केला तर पहिल्याच लेक्चरला मी तुम्हाला एक चार्ट दिला होता आणि तो चार्ट पाठ करा म्हणून सांगितलं होतं. तर तो चार्ट आज आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे, तो तुमचा पाठ असायला पाहिजे. ओके, तर पाहू आपण दिलेल्या मॉलिक्यूलचं हायब्रिडायझेशन कसं चेक करायचं आहे, कारण याच्यावर आपल्याला लगेच पुढच्या वीकमध्ये एक्झाम घ्यायची आहे हायब्रिडायझेशनसाठी. मग क्वेश्चन जेचं असेल, नीटचं असेल, कोणत्या एक्झामचं असेल. ओके, तर आपल्याला मॉलिक्यूल दिलेला आहे बा याप्रमाणे एक CH4 मॉलिक्यूल दिलेला आहे. मॉलिक्यूल कोणता दिलाय? CH4. आणि CH4 मॉलिक्यूल मध्ये हायब्रिडायझेशन कोणतं आहे असं विचारलेलं आहे. तर हायब्रिडायझेशनचे टाइप इथं आहेत: sp, sp2, sp3, sp3d, sp3d2, sp3d3 वगैरे वगैरे. ओके, याचा अर्थ हायब्रिडायझेशन कोणतं आहे म्हणजे काय? हा CH4 मॉलिक्यूल तयार होत असताना CH4 मॉलिक्यूल मध्ये जे वेगवेगळे ऑर्बिटल आहेत या कोणकोणत्या ऑर्बिटलनी बॉन्ड फॉर्मेशन मध्ये भाग घेतलेला आहे. म्हणजे कार्बन हायड्रोजन बरोबर बॉन्ड तयार करत असताना कार्बनची कोणती ऑर्बिटल हायड्रोजन बरोबर बॉन्डिंग मध्ये भाग घेतात. तर फक्त एस ऑर्बिटलनं भाग घेतला असेल तर एस आणि पी ने घेतला असेल तर sp, एस आणि 2 पी ने घेतला असेल तर sp2, एक एस आणि 3 पी ऑर्बिटलने घेतला असेल तर sp3. याप्रमाणे आपल्याला हायब्रिडायझेशन बघायचं आहे. याची डेफिनेशन वगैरे आपण नंतर पाहणार आहोत चॅप्टरच्या डिटेलमध्ये, पण आज आपल्याला ट्रिक्स पाहिजे आहे. तर बा CH4 मॉलिक्यूलचं हायब्रिडायझेशन कसं कॅल्क्युलेट करायचं. ओके, सगळ्यात पहिली गोष्ट, जो मॉलिक्यूल दिलेला आहे या मॉलिक्यूल मधील जे ऍटम्स आहेत हे ऍटम्स वेगवेगळे करा. ऍटम्स कोणकोणते आहेत? एक कार्बन आहे आणि हायड्रोजन आहे. कार्बन आणि हायड्रोजन. कार्बन किती आहे? 1. आणि हायड्रोजन किती आहेत? 4. ओके, तर यांच्या व्हॅलन्स शेल मध्ये असलेले इलेक्ट्रॉन आपल्याला बघायचे आहेत. यांच्या व्हॅलन्स शेल मध्ये असलेले इलेक्ट्रॉन आपल्याला बघायचे आहेत. हायड्रोजनच्या व्हॅलन्स शेल मध्ये ऑलवेज 1 इलेक्ट्रॉन असतो. हायड्रोजन साठी लक्षात ठेवायचं आहे, हायड्रोजनच्या व्हॅलन्स शेल मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? 1च आहे. ओके, आणि बाकीचा मग हा चार्ट पाठ करायचा आहे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन साठी. जर ग्रुप नंबर 13 मधला एलिमेंट असेल, ग्रुप नंबर 13 मध्ये कोणकोणते एलिमेंट आहेत हे मागे शिकवलेलं पहिल्या लेक्चरला. कोणकोणते एलिमेंट आहेत? बैंगन, आलू, गाजर, इन, थैली, म्हणजे बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम. या सर्वांच्या व्हॅलन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील? 3 असतील. म्हणजे यापैकी कोणताही एलिमेंट आला तर लक्षात ठेवायचं आहे विच व्हॅल्यू, म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतील? 3 असतील. कधी? ग्रुप 13 मधला एलिमेंट असेल. तर मग तुम्हाला पाठ असायला पाहिजे ग्रुप 13 टू ग्रुप 18 मध्ये कोणकोणते एलिमेंट आहेत, कोणत्या ग्रुपमध्ये कोणता एलिमेंट आहे. तर लक्षात ठेवा, ग्रुप 13 मधला एलिमेंट असेल तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती? 3. मग यापैकी कोणताही असेल. ग्रुप नंबर 14 मधला एलिमेंट असेल मग कोण कोण आहेत? कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, टीन आणि लीड. यापैकी कोणताही एलिमेंट असेल तर विच व्हॅल्यू म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतील? 4. ग्रुप नंबर 15 मधला एलिमेंट असेल नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटिमनी, बिस्मथ, तर याच्यामध्ये असणाऱ्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या किती असते? 5 असते. ग्रुप नंबर 15. तसंच ग्रुप नंबर 16 मध्ये कोण कोण आहेत?
ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलोरियम, पोलोनियम, ओसेटेपो. याच्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या किती असते? 6 असते. यापैकी कोणताही इलेमेंट असेल तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या 6. ग्रुप 15 मधला कोणताही इलेमेंट आला व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या 5. ग्रुप नंबर 14 साठी व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या 4. ग्रुप नंबर 13 साठी व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या 3. सपोज ग्रुप नंबर 17 मधले इलेमेंट आहेत हॅलोजन, आयदर तो फ्लोरीन असेल, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन और अस्टेटिन. यापैकी कोणता एलिमेंट असेल तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या किती असेल? 7 असेल. म्हणजे वीची व्हॅल्यू किती असेल? 7 असेल. आणि ग्रुप नंबर 18 मध्ये आपल्याला फक्त एकच बघायचा आहे, तो आहे झेनॉन. ग्रुप नंबर 18 एलिमेंट मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या किती असते? 8 असते. हे सर्व लक्षात ठेवायचं, फक्त झेनॉन लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला हे माहित असायला पाहिजे की कोणता ग्रुप एलिमेंट आहे, दिलेला एलिमेंट कोणत्या ग्रुप मधला आहे आणि त्या एलिमेंटच्या व्हॅलन्स शेलमध्ये किती संख्या असते, किती इलेक्ट्रॉन असतात, हे तुम्ही पाठच करायचं. म्हणजे एवढा चार्ट पाठच करायचा. क्लिअर झालं? याच्यानंतर हा एक चार्ट आहे. 2 असेल तर sp, 3 असेल तर sp2, 4 असेल तर sp3, 5 असेल तर sp3d. आता काही लोकांना वाटलं असेल sp4 का नाही, तर p सबसेल मध्ये 3च ऑर्बिटल असतात, s सबसेल मध्ये एकच ऑर्बिटल असतं, p सबसेल मध्ये 3 ऑर्बिटल असतात, d सबसेल मध्ये 5 ऑर्बिटल असतात आणि f सबसेल मध्ये 7 ऑर्बिटल असतात. आणि म्हणून p 3च्या पुढे जायचं नाही. p मॅक्झिमम किती? 3च, कारण p मध्ये 3च ऑर्बिटल आहेत, px, py आणि pz. लक्षात? तर याप्रमाणे 4 असेल तर sp3, 5 असेल तर sp3d, म्हणजे एक s 3p आणि एक d. 6 असेल तर sp3d2 आणि 7 असेल तर sp3d3. क्लिअर झालं? तर याप्रमाणे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आपल्याला माहित असायला पाहिजे कोणता ग्रुप मधला एलिमेंट आहे आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या काय. ओके. ग्रुप 13 साठी 3, 14 साठी 4, 15 साठी 5, 16 6, 17 7 आणि 18 8. ही झाली वीची व्हॅल्यू. कशाची व्हॅल्यू? वीची, म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची. आणि हायड्रोजन साठी ऑलवेज वीची व्हॅल्यू किती असेल? 1 असेल. ओके. आता ट्रिक काय बघा. मॉलिक्यूल दिला आपल्याला CH4. दिलेला मॉलिक्यूल पहिल्यांदा बघा. दिलेल्या मॉलिक्यूल मध्ये जर हायड्रोजन असेल, दिलेल्या मॉलिक्यूल मध्ये जर हायड्रोजन असेल तर फॉर्म्युला वापरायचा V/2. फॉर्म्युला कोणता वापरायचा? V/2. कधी? V/2 कधी? हायड्रोजन दिलेल्या मॉलिक्यूल मध्ये हायड्रोजन असेल तर काय? V/2. आणि दिलेल्या मॉलिक्यूल मध्ये हायड्रोजन नसेल, म्हणजे हायड्रोजन नसलेला मॉलिक्यूल असेल तर फॉर्म्युला कोणता वापरायचा? V/8 वापरायचा. लक्षात? हायड्रोजन असेल तर V/2 आणि हायड्रोजन नसेल तर V/8. ओके. तर याप्रमाणे पाहू. आता बघा, आपला मॉलिक्यूल आहे CH4. याच्यामध्ये C साठी व्हॅल्यू किती आहे बघा? C साठी V ची व्हॅल्यू, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन C मध्ये किती आहेत? 4. हेच इथं आपण लगेच करून टाकू. तर किती झाले इलेक्ट्रॉन? V चे इलेक्ट्रॉन 4, सॉरी C चे इलेक्ट्रॉन 4. याच्यानंतर H, हायड्रोजन किती आहेत? 4 आहेत. हायड्रोजन साठी V ची व्हॅल्यू किती आहे? 1. एका हायड्रोजनला 1. 4 हायड्रोजनचे किती झाले? 4. टोटल किती झाले? 4 + 4. 4 + 4 इज इक्वल टू काय आला? 8. म्हणजे टोटल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, टोटल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती झाले? 8 झाले. कसे झाले 8? कार्बनचे 4 आणि एका हायड्रोजनचा 1, याप्रमाणे 4 हायड्रोजनचे 4, असे टोटल किती झाले? 4 + 4 इज इक्वल टू 8. हेच V ची व्हॅल्यू किती झाली? 8 झाली. जस्ट V मिळाला 8. आता बघा, आपल्याला काढायचं आहे हायब्रिडायझेशन. त्यासाठी फॉर्म्युला वापरायचा आहे V/2 किंवा V/8. कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? V/2 किंवा V/8. हायड्रोजन असेल तर V/2 आणि हायड्रोजन नसेल तर
V/8. क्लिअर झालं? तर बघा आता दिलेला मॉलिक्यूल आहे, याच्यामध्ये हायड्रोजन आहे का? आहे. दिलेला मॉलिक्यूल आहे, हायड्रोजन आहे का? आहे. हायड्रोजन असेल तर कोणता फॉर्म्युला वापरायचा? V/2. V ची व्हॅल्यू किती आहे? 8. 8 डिवायडेड बाय 2. 8 डिवायडेड बाय 2 का केलं? कारण V ची व्हॅल्यू किती आली? 8. आणि डिवाइड 2 न का केलं? कारण मॉलिक्यूल मध्ये हायड्रोजन आहे. मॉलिक्यूल मध्ये हायड्रोजन असेल तर V/2 आणि नसेल तर V/8. मग काय मिळालं? V/2 नुसार 8/2 इज इक्वल टू काय आलं? 4. इज इक्वल टू काय आलं? 4. आता ही जी संख्या आली, भागाकार करून जी संख्या आली, कसं आलं? भागाकार करून जी संख्या आली ती संख्या म्हणजे तुमचा स्टेरिक नंबर असतो. ती संख्या म्हणजे तुमचा काय असतो? स्टेरिक नंबर असतो. तर संख्या किती आली बघा? 4. संख्या किती आली? 4. मग 4 संख्येसाठी इथं काय? sp3. जेस दिल्या sp3. CH4 या मॉलिक्यूल मध्ये हायब्रिडायझेशन कोणतं आहे? sp3. कोणतं हायब्रिडायझेशन आहे? sp3. तर याच्या पुढे चार्ट आहे, लोन पेअर, बॉन्ड पेअर, जॉमेट्री, बॉन्ड अँगल. ते आपण स्टेप बाय स्टेप पुढे जात बघायचं. आज फक्त आपल्याला हायब्रिडायझेशन बघायचं. तेव्हा CH4 हा मॉलिक्यूल हायड्रोजन असलेला आहे म्हणून V/2 हा फॉर्म्युला वापरला. V ची व्हॅल्यू 8 आली, 8/2 इज इक्वल टू 4 आलं आणि स्टेरिक नंबर 4 आला म्हणून हायब्रिडायझेशन कोणतं मिळालं? sp3 मिळालं. क्लिअर झालं? याप्रमाणे CH4 या मॉलिक्यूल मध्ये sp3 हायब्रिडायझेशन आहे. आता नेक्स्ट पुढचा घेतला आपण NH3. पुढचा मॉलिक्यूल घेतला NH3. याचं हायब्रिडायझेशन काढायचं. तर बघा N कुठे आहे? बघा N इथं आहे. N मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत? 5. म्हणजे N ची V ची व्हॅल्यू ही किती आहे? 5. इथेसाठी बघा 5 प्लस हायड्रोजन किती आहेत? 3. एका हायड्रोजनचा 1. 3 हायड्रोजनचे किती झाले? 3. 5 अधिक 3 8. 8 म्हणजे V ची व्हॅल्यू झाली. डिवाइड किती न करायचं? 2 न करायचं का 8 न करायचं? हायड्रोजन असेल तर 2 न डिवाइड करायचं, हायड्रोजन नसेल तर 8 ने डिवाइड करायचं. मग काय? 8/2 इज इक्वल टू 4. NH3 अमोनिया मॉलिक्यूल साठी सुद्धा स्टेरिक नंबर काय आला? 4 आला. आणि स्टेरिक नंबर जर 4 आला तर हायब्रिडायझेशन कोणतं? sp3. कोणतं हायब्रिडायझेशन? sp3. क्लिअर झालं? समजतंय बा? स्टेरिक नंबर 4 sp3. स्टेरिक नंबर 4 sp3. मी पुन्हा मॉलिक्यूल चेंज केला. मॉलिक्यूल घेतला H2O. मॉलिक्यूल कोणता घेतला? H2O. वॉटर. हायड्रोजन किती आहेत? 2. 2 हायड्रोजनची V ची व्हॅल्यू किती झाली? एकाची 1. याप्रमाणे 2 हायड्रोजनची 2. इसका काय झाला? 2 प्लस ऑक्सिजन. O कुठे आहे बघा? किती आहे? O साठी किती आहे? 6 प्लस 6 इज इक्वल टू 8. इज इक्वल टू 8. डिवाइड किती न करायचं? 2 न का 8 न? किती डिवाइड करायला लागेल? कारण H2O मध्ये हायड्रोजन आहे. ओबियसली किती डिवाइड करायला लागेल? 2 इज इक्वल टू 4. दॅट मीन्स हायब्रिडायझेशन sp3. हायब्रिडायझेशन काय आलं? sp3. ओके. येस. मिथेन मॉलिक्यूल sp3, अमोनिया मॉलिक्यूल sp3 आणि वॉटर मॉलिक्यूल sp3. या तिघांमध्येही हायब्रिडायझेशन कोणतं मिळालं? sp3 मिळालं. लक्षात आलं? आता बा इथं हा CH4 आहे. CH4 चं स्ट्रक्चर कसं आहे? याप्रमाणे H H H H. ओके. आणि हे जर एकमेकाशी
जोडले इथे याप्रमाणे दिसते. इथं NH3 आयन H ओके. आणि इथं H2O हा O H इथं वर काढतो याचं O H H. आता अतिशय महत्वाचं लक्ष द्या बा. हायब्रिडायझेशन sp3 हायब्रिडायझेशन sp3 हायब्रिडायझेशन sp3. आपण हायब्रिडायझेशनचा टप्पा पार केलाय. आता आपल्याला याच्यामध्ये जॉमेट्री बघायची आहे. ओके. पण जॉमेट्री पाहण्यासाठी तुम्हाला लोन पेअर आणि बॉन्ड पेअर माहित असायला पाहिजेत. काय माहित असायला पाहिजेत? लोन पेअर आणि बॉन्ड पेअर. ते आपण चार्ट मध्ये दिलेलं आहे. ओके. जर एकही लोन पेअर नसेल तर रेग्युलर जॉमेट्री जी असेल लोन पेअर आली जॉमेट्री म्हणजेच शेप मॉलिक्यूलचा शेप चेंज होतो. तो कसं बघा. इथं कार्बनला हायड्रोजन बरोबर किती बॉन्ड तयार करायचे आहेत? 4. इथं कार्बनला हायड्रोजन बरोबर किती बॉन्ड तयार करायचे आहेत? 4. तो करू किती शकतो? ही येणारी संख्या म्हणजे करू शकणारे बॉन्ड आहे. तो किती बॉन्ड तयार करू शकतो? 4. बा करायचे किती? 4. करू किती शकतो? 4. हे जेवढे करायचे आहेत तेवढेच तो करू शकतो. म्हणजे याच्याकडे लोन पेअर नाही. ऑलच्या ऑल काय त्याच्याकडे बॉन्ड पेअर आहे. कारण तो 4 बॉन्ड तयार करू शकतो आणि 4च करायचे आहेत. 4 तयार करू शकतो आणि त्याला 4च बॉन्ड तयार करायचे आहेत हायड्रोजन बरोबर. याचा अर्थ काय? 4च्या 4 बॉन्ड पेअर आहेत. म्हणजे इथं लोन पेअर नाही. लक्षात आलं. आणि sp3 हायब्रिडायझेशन मध्ये काय म्हणतोय बा आम्ही? sp3 हायब्रिडायझेशन मध्ये जर लोन पेअर नसेल तर जॉमेट्री असते टेट्राहेड्रल. जॉमेट्री कोणती असते? टेट्राहेड्रल. कधी? जर sp3 हायब्रिडायझेशन मध्ये लोन पेअर नसेल तर जॉमेट्री टेट्राहेड्रल. येस. मिथेन मॉलिक्यूल मध्ये हायब्रिडायझेशन sp3 मिळालं आणि ऑलच्या ऑल बॉन्ड पेअर असल्यामुळं जॉमेट्री कोणती मिळाली? टेट्राहेड्रल. आणि sp3 हायब्रिडायझेशन साठी जर जॉमेट्री टेट्राहेड्रल असेल तर याचा बॉन्ड अँगल असतो किती? 109 डिग्री 28 मिनिट. किती असतो? 109 डिग्री 28 मिनिट. म्हणजे आपल्याला मिथेन मॉलिक्यूलचं हायब्रिडायझेशन मिळालं. लोन पेअर आणि बॉन्ड पेअरची संख्या पण मिळाली. 4 बॉन्ड तयार करू शकतो. 4 करायचे. 4 केले. लोन पेअर किती झाली? 0. म्हणजे बॉन्ड पेअर 4 लोन पेअर 0 म्हणजेच काय आलं? 4 + 0. आणि लोन पेअर जर 0 असेल तर जॉमेट्री कोणती झाली? टेट्राहेड्रल. आणि टेट्राहेड्रल जॉमेट्रीसाठी बॉन्ड अँगल 109 डिग्री 28 मिनिट. ओके. आता इथं अमोनिया बघा. अमोनियामध्ये हायब्रिडायझेशन sp3 आहे. हायब्रिडायझेशन कोणतं आहे? sp3 आहे. पण इथं बघा अमोनिया किती बॉन्ड तयार करू शकतो? किती बॉन्ड तयार करू शकतो? 3. सॉरी, किती बॉन्ड तयार करू शकतो? 4. पण करायचे आहेत किती? 1 2 3. NH3 मॉलिक्यूल मध्ये किती बॉन्ड तयार करायचे आहेत? त्याला 3 करायचे आहेत. पण नायट्रोजन किती करू शकतो? इथं 4 करू शकतो. लक्षात ठेवा. एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन असतात. एक हायड्रोजनचा एक नायट्रोजनचा, एक हायड्रोजनचा एक नायट्रोजनचा, एक हायड्रोजनचा एक नायट्रोजनचा. म्हणजे एका बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. एक कोव्हॅलंट बॉन्ड 2 इलेक्ट्रॉन. कारण शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. एक याचा एक याचा शेअरिंग मधून बॉन्ड तयार होतो. एका बॉन्ड मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 2 असतात. नायट्रोजनची बॉन्ड तयार करण्याची कॅपॅसिटी किती आहे? 4. बॉन्ड तयार करण्याची कॅपॅसिटी किती आहे? 4. करायचे किती? 3. म्हणजे एक काय राहिला? शिल्लक. म्हणजे एक बॉन्ड जर शिल्लक राहिला तर किती इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले?
किती इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले 2. समजतंय का बा? बॉन्ड तयार किती करू शकतो 4. करायचे आहेत किती 3. म्हणजे एक बॉन्ड काय झाला शिल्लक राहिला, एक बॉन्ड शिल्लक राहिला, याचा 2 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले. आणि 2 इलेक्ट्रॉनची जर पेअर शिल्लक राहत असेल, 2 इलेक्ट्रॉनची एक पेअर शिल्लक राहत असेल तर याला म्हटलं जातं लोन पेअर. 2 इलेक्ट्रॉनची पेअर म्हणजेच 1 लोन पेअर. 1 लोन पेअर इज इक्वल टू 2 इलेक्ट्रॉन्स. म्हणजेच याच्यामध्ये एक काय राहिली लोन पेअर झाली आणि ती लोन पेअर आपण याप्रमाणे दाखवली. ती लोन पेअर काय दाखवली याप्रमाणे दाखवली. लक्षात आलं? आता हा जर शेप पाहिला आपण, तर हा जो शेप आहे या शेपला म्हटलं जातं पिरॅमिडल. या शेपला काय म्हटलं जातं पिरॅमिडल. म्हणजे बा हायब्रिडायझेशन sp3 आहे, हायब्रिडायझेशन sp3 आहे. पण दोघांचा शेप सेम आहे का? नाही. याचा शेप कसा आहे टेट्राहेड्रॉन, याचा शेप कसा आहे पिरॅमिडल. का? कारण याच्यामध्ये लोन पेअर किती आहे 0, याच्यामध्ये लोन पेअर किती आहे 1. म्हणजेच sp3 हायब्रिडायझेशन मध्ये लोन पेअर नसेल टेट्राहेड्रॉन, एक लोन पेअर पिरॅमिडल. इकडे काय येते ते आपण नंतर पाहू. ओके, हे याप्रमाणे जोडून द्या. हा झाला अमोनिया मॉलिक्यूलचा शेप. आता हा पण असाच आहे 1 2 3 4 हे जर सगळे जोडले तर हा पण टेट्राहेड्रल दिसतो. पण लोन पेअर विचारात घ्यायची नाही. आणि लोन पेअर जर विचारात नाही घेतली तर शेप इथून खाली झाला. आणि हा जो शेप आहे हा कसा आहे पिरॅमिड सारखा आहे. हा कसा आहे पिरॅमिड सारखा आहे, म्हणून याला म्हणायचं पिरॅमिडल. लक्षात आलं? sp3 हायब्रिडायझेशन साठी जो रेग्युलर बॉन्ड अँगल आहे किती आहे 109 डिग्री 28 मिनिट. आणि याच्यामध्ये जर लोन पेअर आली, याच्यामध्ये जर लोन पेअर आली तर बॉन्ड अँगल कमी होतो. बॉन्ड अँगल काय होतो कमी होतो. लक्षात आलं? आणि अमोनियामध्ये तो बॉन्ड अँगल असतो 107 डिग्री 18 मिनिट. तेव्हा sp3 हायब्रिडायझेशन मध्ये जर लोन पेअर आली तर बॉन्ड अँगल काय झाला कमी झाला. जेवढी लोन पेअरची संख्या वाढेल तेवढा बॉन्ड अँगल कमी होईल. दॅट मीन्स बॉन्ड अँगल इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ लोन पेअर्स. ओके, येस. हायब्रिडायझेशन सेम आहे, हायब्रिडायझेशन सेम आहे. बॉन्ड पेअर 4 आहे, बॉन्ड पेअर 3 आहे. लोन पेअर 0 आहे, लोन पेअर 1 आहे. आणि लोन पेअर आल्यामुळे लोन पेअर काय करते, लोन पेअर डिस्क्राइब द जॉमेट्री अँड बॉन्ड अँगल ऑफ मॉलिक्यूल. जॉमेट्री दॅट मीन्स शेप अँड बॉन्ड अँगल ऑफ मॉलिक्यूल. म्हणजे कोणत्याही मॉलिक्यूलचा जो बॉन्ड अँगल असेल किंवा शेप असेल तो कशावर डिपेंड असतो, लोन पेअरवर डिपेंड असतो. लक्षात आलं? तर इथं बॉन्ड अँगल 109 डिग्री 28 मिनिट मिळाला कारण हा रेग्युलर टेट्राहेड्रल जॉमेट्री साठीचा बॉन्ड अँगल आहे. इथे जॉमेट्री काय झाली डिस्टॉर्ट झाली. काय झाली डिस्टॉर्ट, म्हणून याला डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल म्हटलं जातं. काय म्हटलं जातं डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल किंवा पिरॅमिडल. आणि बॉन्ड अँगल कमी झाला 107 डिग्री 18 मिनिट. आता इथं पहा, इथं काय बा इथं किती आहे, इथं हायब्रिडायझेशन sp3 आहे. हायब्रिडायझेशन कोणतं आहे sp3 आहे. बॉन्ड किती तयार करायचे आहेत, बॉन्ड किती तयार करायचे आहेत, किती तयार करायचे आहेत 2. हा एक आणि हा एक. बॉन्ड किती तयार करायचे आहेत 2. करू किती शकतो 4. बा ऑक्सिजन किती बॉन्ड तयार करू शकतो 4. मात्र करायचे आहेत किती 2. याचा किती बॉन्ड शिल्लक राहिले, किती बॉन्ड शिल्लक राहिले 2. आणि 2 बॉन्ड शिल्लक राहिले म्हणजे किती पेअर झाले 2 पेअर म्हणजे 4 इलेक्ट्रॉन. यापैकी ही एक पेअर आणि ही एक पेअर. ऑक्सिजन कडे 2 बॉन्ड तयार करूनही किती पेअर शिल्लक राहिल्या इलेक्ट्रॉनच्या 2 पेअर शिल्लक राहिल्या. कारण ही एक बॉन्ड तयार करेल, एक बॉन्ड तयार करेल.
पण बॉन्ड तयार करण्यासाठी समोरून कोण नाही. येस, मिथेन मध्ये 4च्या 4 ह्या काय आहेत बॉन्ड पेअर आहेत. अमोनियामध्ये 3 बॉन्ड पेअर 1 लोन पेअर आहे. आणि वॉटर मध्ये 2 बॉन्ड पेअर 2 लोन पेअर आहेत. 2 बॉन्ड पेअर आणि 2 काय लोन पेअर आहेत. आणि याच्यापासून जी जॉमेट्री तयार होईल, ही जी जॉमेट्री आहे, ही जॉमेट्री, या जॉमेट्रीला म्हणायचं अँग्युलर. या जॉमेट्रीला काय म्हणायचं अँग्युलर किंवा व्ही शेप. जॉमेट्री कोणती अँग्युलर किंवा व्ही शेप. ओके, अँग्युलर जॉमेट्री किंवा व्ही शेप जॉमेट्री. आता बा इथं लोन पेअर किती होती 0 बॉन्ड अँगल हा. इथं लोन पेअर 1 बॉन्ड अँगल कमी झाला. तर इथं लोन पेअर किती झाल्या 2 लोन पेअर किती झाल्या 2 बॉन्ड अँगल का होईल आणखी कमी होईल. आणि वॉटर मध्ये तो बॉन्ड अँगल असतो 104 डिग्री 104 डिग्री 35 मिनिट. इथे असतो 104 डिग्री 35 मिनिट. ओके, आता हा जो बॉन्ड अँगल आहे, हा बॉन्ड अँगल कमी का होतो कारण इथं ही लोन पेअर आहे. इथं रिपल्शन कोणतं आहे लोन पेअर. हे रिपल्शन कोणतं आहे लोन पेअर बॉन्ड पेअर आहे. आणि हे रिपल्शन कोणतं आहे बॉन्ड पेअर आहे. नेहमी लक्षात ठेवायचं लोन पेअर रिपल्शन इज ग्रेटर दॅन लोन पेअर बॉन्ड पेअर रिपल्शन. इट इज ऑल्सो ग्रेटर दॅन बॉन्ड पेअर रिपल्शन. लोन पेअर रिपल्शन कसं आहे जास्त आहे. या दोघांमध्ये जास्त रिपल्शन असल्यामुळं ह्या दोन्ही एकमेकीला लांब खेचतात. ह्या दोन्ही एकमेकापासून लांब गेल्यामुळं ही याला खालच्या बाजूने खेचते आणि ही याला खालच्या बाजूने खेचते. आणि त्यामुळे हा जो बॉन्ड अँगल आहे HOH हा बॉन्ड अँगल काय होतो कमी होतो. कसं इथं लोन पेअरची संख्या कशी आहे जास्त आहे. लोन पेअरची संख्या जास्त असल्यामुळे बॉन्ड अँगल कमी. याच्यापेक्षा लोन पेअरची संख्या कमी बॉन्ड अँगल वाढला. इथून इथं लोन पेअरची संख्या आणखी कमी झाली बॉन्ड अँगल आणखी वाढला. दॅट मीन्स लोन पेअर इज नंबर ऑफ लोन पेअर्स आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड अँगल. क्लिअर झालं बा. तिघांमध्ये sp3 तिघांमध्ये हायब्रिडायझेशन कोणतं आहे sp3. पण तिघांचाही जो शेप आहे तो शेप कसा आहे चेंज आहे. याचा शेप टेट्राहेड्रॉन, याचा शेप पिरामिडल आणि याचा शेप अँग्युलर किंवा व्ही शेप. का कारण याच्यामध्ये लोन पेअर किती होती 0 टेट्राहेड्रॉन. याच्यामध्ये लोन पेअर 1 पिरामिडल आणि याच्यामध्ये लोन पेअर 2 अँग्युलर. येस, लोन पेअर 0 असेल तर पिरामिडल, लोन पेअर 1 असेल तर लोन पेअर 0 असेल तर टेट्राहेड्रॉन, लोन पेअर 1 असेल तर पिरामिडल आणि लोन पेअर 2 असतील तर अँग्युलर. पण हे कुठं sp3 मध्ये. क्लिअर झालं. आणि जेवढी लोन पेअरची संख्या जास्त तेवढा बॉन्ड अँगल कमी. ओके, नेक्स्ट पुढचा मॉलिक्यूल आहे BF3. या मॉलिक्यूल मधील आपल्याला हायब्रिडायझेशन बघायचं. या मॉलिक्यूलचं काय बघायचं आहे हायब्रिडायझेशन. मी तुम्हाला हायब्रिडायझेशन लोन पेअर आणि बॉन्ड पेअर सांगतो. तुम्ही तो चार्ट पाहून जॉमेट्री आणि बॉन्ड अँगल बघायचं. BF3 आपल्याला V ची व्हॅल्यू काढायची आहे. B साठी V ची व्हॅल्यू बघा. B साठी V ची व्हॅल्यू किती आहे 3. त्याची काय झाला 3 प्लस F साठी किती आहे 7. F साठी किती आहे 7. किती फ्लोरीन आहेत 3. 7 गुणिले 3 किती झाले 21 प्लस 21. F साठी किती मिळाले 21. का कारण फ्लोरीनच्या व्हॅलन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात 7 आणि असे फ्लोरीन किती आहेत 3 आहेत. 7 × 3 किती झाले 21. 21 प्लस 3 इज इक्वल टू किती झाले 24. किती झाले टोटल 24. म्हणजे V ची व्हॅल्यू किती मिळाली
24 मिळाली. V ची व्हॅल्यू काय मिळाली? 24. ओके, तर 24 V ची व्हॅल्यू मिळाली. डिवाइड कितीनं करायचं? 2 न करायचं का 8 न करायचं? मॉलिक्यूल मध्ये हायड्रोजन असेल तर 2 न करायचं, मॉलिक्यूल मध्ये हायड्रोजन नसेल तर 8 न करायचं. आता बघा, या मॉलिक्यूल मध्ये हायड्रोजन आहे का? आहे का? नाही. या डिवाइड कितीनं करणार? 8 न. डिवाइड करा. 8 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू काय आला? 24 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू 3. आणि जर स्टेरिक नंबर 3 आला तर हायब्रिडायझेशन कोणतं आहे? sp2. हायब्रिडायझेशन कोणतं आहे? sp2. कोणतं हायब्रिडायझेशन आहे? sp2. ओके, तर sp2 हायब्रिडायझेशन साठी तुम्ही बघा, ही टोटल बॉन्ड तयार किती करायचे आहेत? 3. याप्रमाणे B F F F. किती बॉन्ड तयार करायचे आहेत? 3. करू किती शकतो? 3. जस लोन पेअरची संख्या किती आहे? 0. लोन पेअरची संख्या किती आहे? 0. जस बॉन्ड पेअर किती आल्या? 3. बॉन्ड पेअर किती आल्या? 3. आणि लोन पेअर किती आली? 0. मग बघा, sp2 साठी स्टेरिक नंबर 3 sp2 साठी जर बॉन्ड पेअर 3 आणि लोन पेअर 0 असेल तर जॉमेट्री असेल, जॉमेट्रीचं नाव असेल ट्रायगोनल प्लेनर. जॉमेट्री काय असेल? ट्रायगोनल प्लेनर विथ बॉन्ड अँगल 120 डिग्री. समजलं? 3 बॉन्ड तयार करू शकतो आणि 3च करायचे आहेत. याचा अर्थ लोन पेअरची संख्या किती आहे? 0. लोन पेअर 0 म्हणजे बॉन्ड पेअर किती झाल्या? 3. 3 बॉन्ड पेअर 0 लोन पेअर. मग sp2 साठी बघायचं आहे. sp2 साठी लोन पेअर 0, बॉन्ड पेअर 3, जॉमेट्री ट्रायगोनल प्लेनर आणि बॉन्ड अँगल 120 डिग्री. हा झाला BF. म्हणजे BF3 हायब्रिडायझेशन sp2. बॉन्ड पेअरची संख्या 3, लोन पेअरची संख्या 0, जॉमेट्री ट्रायगोनल प्लेनर आणि बॉन्ड अँगल 120. ओके, द PCl5 बघा, PCl5 याच हायब्रिडायझेशन. फॉस्फरसचे किती? फॉस्फरसचे फॉस्फरस कुठे आहे? इथं आहे, 5. फॉस्फरसचे किती? 5 अधिक क्लोरीन Cl. क्लोरीन कुठे आहे? इथं. क्लोरीनचे किती? 7. क्लोरीनचे किती? 7. असे क्लोरीन किती आहेत? 5. 7 गुणिले 5 35. इथं टोटल 35. 35 अधिक 5 40. V ची व्हॅल्यू काय मिळाली? 40 मिळाली. V ची व्हॅल्यू काय मिळाली? 40. डिवाइड कितीनं करायचं? 2 न का 8 न? डिवाइड कितीनं करायचं? 2 की 8? कितीनं करावं लागेल? ऑब्विसली 8 न करावं लागेल, कारण दिलेल्या मॉलिक्यूल मध्ये हायड्रोजन नाही. 8 ने डिवाइड करा. डिवाइडेड बाय 8 इज इक्वल काय आला? 5. इज इक्वल काय आला? 5. ओके, 5 साठी हायब्रिडायझेशन बघा, sp3d. हायब्रिडायझेशन कोणतं आलं? sp3d. याप्रमाणे हायब्रिडायझेशन आलं. लक्षात आलं? sp3d. बघा, बॉन्ड किती तयार करू शकतो? 5. करायचे आहेत किती? 5. फॉस्फरस आणि 5 बाजूला 5 क्लोरीन. किती बॉन्ड तयार करायचे आहेत? 5. करू किती शकतो? 5. म्हणजे 5च्या 5 काय झाल्या? बॉन्ड पेअर. म्हणजे बॉन्ड पेअर 5, लोन पेअर 0. बॉन्ड पेअर 5, लोन पेअर 0. आणि sp3d हायब्रिडायझेशन साठी 5 बॉन्ड पेअर आणि 0 लोन पेअर असेल तर जी जॉमेट्री आहे ती जॉमेट्री असते कोणती? ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. ओके, अशी काय जॉमेट्री? कारण त्या जॉमेट्रीचे स्ट्रक्चर असं आहे. हा फॉस्फरस, हा क्लोरीन, हा क्लोरीन, हा क्लोरीन, हा क्लोरीन, हा क्लोरीन. हा ट्रायंगुलर प्लेन आहे.
हा काय ट्रायंग्युलर प्लेन आहे, हे असा प्लेन आहे त्रिकोणी. त्या प्लेनच्या सेंटरला कोण आहे? फॉस्फरस आहे. असा त्रिकोण आहे, तर त्रिकोणच्या सेंटरला कोण आहे? फॉस्फरस. आणि 3 कोणावर 3 कोण आहे? क्लोरीन आहे. लक्षात तेच या फॉस्फरसच्या भोवती हे सर्कल आहे. ओके, हा फॉस्फरस आहे, हा इथं सेंटर आहे. सपोज हा सेंटर आहे, हा वर काय एक बॉन्ड आहे, हा खाली एक बॉन्ड आहे, आणि इथं 3 बाजूनी 3 आहे. म्हणजे हा जो फॉस्फरस आहे, या फॉस्फरस भोवती 3 बॉन्ड आहेत एका प्लेन मध्ये. सर्कल, या सर्कलचे किती भाग झाले टोटल? हा एक झाला, हा एक झाला आणि हा एक झाला. सर्कलचे भाग किती झाले? 3. एक प्लेनच्या वर आहे आणि एक प्लेनच्या खाली आहे. लक्षात आलं? हा झाला ट्रायंग्युलर प्लेन, आणि ट्रायंग्युलर प्लेनच्या वर एक आणि खाली एक. आणि ज्यावेळेस हा याला जोडला जाईल, हा याला जोडला जाईल, हा याला जोडला जाईल, त्यावेळेस या त्रिकोण प्लेनच्या वर एक काय होईल? पिरामिड तयार होईल, आणि खाली एक पिरामिड तयार होईल. म्हणजे झालं काय? ट्रायगोनल. आणि पिरामिड किती तयार झाले? एक वर आणि एक खाली. याप्रमाणे 2 पिरामिड तयार झाले, म्हणून बायपिरामिड. जॉमेट्री कोणती? ट्रायगोनल बायपिरामिड. हे लक्षात ठेवा. sp3d मध्ये 5च्या 5 बॉन्ड पेअर असतील, 5च्या 5 काय असतील? बॉन्ड पेअर असतील, तर जॉमेट्री कोणती? ट्रायगोनल बायपिरामिडल. आणि बॉन्ड अँगल, हा जो प्लेन आहे, हा प्लेनवरचा जो बॉन्ड अँगल असेल CLPCL, हा असतो 120 डिग्रीचा. आणि CLPCL प्लेन अबाव द प्लेन, प्लेन अबाव द प्लेन, आणि प्लेन बिलो द प्लेन, प्लेन अबाव द प्लेन अँड प्लेन बिलो द प्लेन. हा जो बॉन्ड अँगल असतो, म्हणजे हा असेल किंवा हा असेल, हा बॉन्ड अँगल असतो 90 डिग्रीचा. हा किती असतो? 90 डिग्रीचा. तेच प्लेनवरचा जो बॉन्ड अँगल आहे, याला आपण म्हणतो इक्वेटोरियल. प्लेनवरचा जो बॉन्ड अँगल आहे, याला काय म्हणतो? इक्वेटोरियल. हा बॉन्ड अँगल किती असतो? 120 चा. आणि अबाव दी प्लेन किंवा बिलो दी प्लेन, हा जो बॉन्ड अँगल असतो तो किती असतो? 90 डिग्रीचा. क्लोरीन, फॉस्फरस, क्लोरीन, CLPCL, हा बॉन्ड अँगल 90, CLPCL 120, CLPCL 120, CLPCL 120. दिस प्लेनवरचा जो बॉन्ड अँगल असेल तो 120 चा, अबाव दी प्लेन आणि बिलो दी प्लेन हा 90 चा. आणि हा जो बॉन्ड अँगल असेल, अबाव दी प्लेनचा क्लोरीन आणि बिलो दी प्लेनचा क्लोरीन, या दोघांमधला जो बॉन्ड अँगल असेल तो किती असतो? 180 असतो. तो किती असतो? 180 चा. आणि म्हणून या टाईपच्या जॉमेट्रीमध्ये एकाच मॉलिक्यूलमध्ये 3 टाईपचे बॉन्ड अँगल बघायला मिळतात. कोणकोणते? हा CLPCL 120, हा CLPCL 90, आणि हा CLPCL 180. 120, 90 आणि 180. 120 कुठं? प्लेनवर, म्हणजेच इक्वेटोरियल बॉन्ड अँगल 120. ॲक्झियल बॉन्ड अँगल किती झाला? 90. आणि अबाव दी प्लेन आणि बिलो दी प्लेन हा जो बॉन्ड अँगल असेल तो किती असतो? 180 असतो. समजलं? तर याप्रमाणे PCl5 मॉलिक्यूल झाला, ज्याच्यामध्ये हायब्रिडायझेशन कोणतं मिळालं? sp3d मिळालं. आज आपल्याला फक्त हायब्रिडायझेशन शिकायचं आहे. बॉन्ड अँगल आणि जॉमेट्री जर नाही समजलं तर त्याच्यावर पुढे आणखी एक लेक्चर होणार आहे. आज फक्त हायब्रिडायझेशन क्लिअर करून घ्या. नेक्स्ट आहे SF6 बा S साठी V ची व्हॅल्यू किती? 6. S साठी V ची व्हॅल्यू किती? 6 प्लस एका फ्लोरीनचे किती? 7. फ्लोरीन किती आहेत? 6. टोटल किती झाले? 6 42. 42. 6 × 7 किती झाले? 42. 6 + 42 इज इक्वल टू किती मिळाले? 48. डिवायडेड बाय 48 ला किती डिवाइड करायचं? 8 न करावं लागेल. हायड्रोजन नसेल, कारण हायड्रोजन नाही. हायड्रोजन नसेल तर किती न डिवाइड करायचं? 8 न. म्हणजे 8 ने डिवाइड केलं इज इक्वल काय मिळाला? 6. आणि स्टेरिक नंबर जर 6 मिळाला
तर हायब्रिडायझेशन कोणतं? sp3d2. हायब्रिडायझेशन कोणतं? sp3d2. क्लिअर झालं? तर याप्रमाणे काय करायचं आहे, V ची व्हॅल्यू काउंट करा, डिवाइड कितीने करायचं ते बघा, जे येईल त्याचा स्टेरिक नंबर पाहून हायब्रिडायझेशन सांगा. देन नेक्स्ट IF7 साठी बघा. IF7 साठी काय येईल? आयोडीनचे इलेक्ट्रॉन किती? आयोडीनची V ची व्हॅल्यू किती आहे बघा, आयोडीन इथं आहे. आयोडीनची V ची व्हॅल्यू 7. आयोडीनची V ची व्हॅल्यू 7 प्लस फ्लोरीनची किती? 7. 7 into 7 म्हणजे किती झाले? 49. 7 plus 49 is equal to 56 divided by 8. काय आन्सर? इज इक्वल टू 7. इज इक्वल टू काय? 7. आणि स्टेरिक नंबर जर 7 आला तर हायब्रिडायझेशन कोणतं? sp3d3. sp3d3. जर झालं तर BF3 मध्ये काय मिळालं? sp2. PCl5 मध्ये sp3d. SF6 मध्ये sp3d2. IF7 मध्ये sp3d3. तर आज आपण फक्त हायब्रिडायझेशन कसं कॅल्क्युलेट करायचं याचा विचार करू. बॉन्ड अँगल आणि जॉमेट्री मध्ये गेल्यानंतर तुमचं आणखी कन्फ्युजन वाढू शकतं. तर हायब्रिडायझेशन बघा. क्लिअर झालं हायब्रिडायझेशन? ओके.